रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय. आज संडे आहे, काहीतरी स्पेशल तर हवंच. वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत छान अशी आलू पराठ्याची रेसिपी. सिंपल आणि तेवढीच टेस्टी. चला तर मग पाहूया छान अशी आलू पराठ्याची रेसिपी. त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे उकडून साली काढून घेतलेले आहेत आणि ते छान खिसणीने स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हळद, मीठ, कोथिंबीर, कसुरी मेथी, हिरव्या मिरचीचा ठेचा, अद्रक, लसूण, गरम मसाला आणि लाल तिखट, जिरे आणि आमचूर पावडर. चला तर आता पाहूया स्टफिंग कशी करायची ते. त्यासाठी मी कढई घेतलेली, कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात जिरे टाकून घेतलेले आहेत. त्याचबरोबर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून त्याला थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर गरम मसाला, हळद, मीठ, हिरवा मिरचीचा ठेचा टाकून घेऊन थोडंसं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असा कलर आलेला आहे. त्यात आपण कसुरी मेथी टाकून घेणार आहोत, जेणेकरून स्वाद अगदी छान असा येईल. मीठ आणि आता आपण त्यात लागलीच बटाट्याचा खिस टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असं स्टफिंग तयार आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. पराठ्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ आणि 2 चमचे तेल घालून मी छान पीठ मळून घेतलेलं आहे. ते 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवलेलं होतं. आता आपण गॅस चालू करून तवा ठेवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे. छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठात थोडासा लावून घ्यायचं आहे कोरडं पीठ आणि त्याला आपण वाटी करून घ्यायची आहे. पाहू शकतात वाटी करून घेतलेली आहे. आता मी त्याच्यात बटाट्याची फिलिंग टाकणार आहे, स्टफिंग टाकणार आहे. जेवढं पीठ घेतलेलं आहे मी तेवढंच स्टफिंगमध्ये भरून घेणार आहे. अगदी पुरणपोळीला करतो त्या पद्धतीने छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि सील करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा असलेलं पीठ आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. पाहू शकतात अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. पाहू शकतात छान स्टफिंग सगळीकडे पसरली गेली आहे. आता आपण तव्यावर टाकणार आहोत पराठा. त्यासाठी थोडंसं तेल लावून तेल पुसून घेत आहे, जेणेकरून तव्याला पराठा चिटकणार नाही ह्या हिशोबाने. आणि आता आपण त्यावर पराठा शेकून घेणार आहोत. पाहू शकतात पराठा मी टाकून घेतलेला आहे. त्याला तेल किंवा तूप टाकून लावून छानसं खरपूस भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आतून सॉफ्ट आणि बाहेरून अगदी खरपूस असा पराठा करून तयार आहे. बटरसोबत, दही, सॉस किंवा ठेच्यासोबत अगदी यम्मी अशी रेसिपी आहे. नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.